हर हर महादेव भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आपले माझ्या घरात आमचे जुने फोटो त्यात आम्ही पाहणार आहोत आणि त्याच्यावर मस्त तुम्ही कमेंट डायर बघ तुम्हाला कसं काय वाटते. तर त्याला भाऊरी भाऊ आता पाहू किती मजा येते, कारण की जुने फोटो पाहायला एकदम मजा येते ना. आता आपण करू आपल्या ब्लॉगने स्टार्ट. चला आता ऋतूया बदल फटाफट. हा पण घ्या, हा सगळ्यात पहिला फोटो. आणि हा कोणाचा फोटो आहे सांग बरं तू सगळ्यात पहिले. मला तर काही माहित नाही हा कोणाचा फोटो आहे. तर हा फोटो वाटते आमच्या दिदीचा. हा पाहून घ्या रे भाऊ, हा रे भाऊ माझा फोटो. आणि हा पाहून घ्या, मला तर इतका भेव लागत जा या वाघाचा बेकार. हा घ्या रे भाऊ आता तिसरा फोटो. हे पावर घे भाऊ, हा हे आमची मोठी दिदी आणि हा मी पान करा दिशेला एकदम स्टँडअप. आणि हा पाहून घ्या रे भाऊ फोटो. हा सगळे हा फेवरेट फोटो आहे रे भाऊ माझा. हा पाहून घ्या, काय खतरनाक निघाला त्याचा फोटो. चला नेक्स्ट फोटो. हा पाहून घ्या रे भाऊ, हा एक नंबर फोटो निघाला माझा. पाहून घ्या लहानपणचा एकदम कृष्णाच्या रूपात एकदम सजून दिलं तर मला. हे पाहणं काय खतरनाक. तर नेक्स्ट फोटो कोणचा आहे तर हा पाहून घ्या रे भाऊ, आपल्या ऋतुजाचा फोटो लहानपणचा. आणि हा पाहणं काय खतरनाक निघाला तेव्हा भेट जाय ना रे भाऊ. हे पाहून घ्या, इकडून मस्त मिकी माऊस आहे ना बघा, काय फ्रेम लावायला तरी पण भेट जाय. फोटो तर बघा डेंजर निघाला खतरनाक. हा पाहून घ्या रे भाऊ, हा फोटो आहे आपल्या दिदीचा फोटो. पाहून घ्या का खतरनाक निघाला. चलो नेक्स्ट फोटो. आणि हाही फोटो आपल्या दिदीचाच. आपण घ्या, हा बाय हा इतका खतरनाक फोटो निघला होता. या अटी तुम्हाला दिसत असेल काय ना की काळा कलरचा आहे. तरी बसली होती माशी रे भाऊ. चला नेक्स्ट फोटो. आपण घ्या, हाही आपल्या दिदीचाच आहे फोटो. आणि हे बघा खतरनाक उभी आहे. तर चला नेक्स्ट फोटो पोहतो. त्या फोटोपैकी फक्त माझ्या आवडते फोटो हे दोनच आहेत ना रे भाऊ. हा एक फोटो आणि हा एक फोटो. किती खतरनाक दिसला, काही कॉम्बिनेशनच नाही आहे. लहानपणी पाहून मी काय डेंजर दिसत जा. आता पाहून घ्या रे भाऊ.